परवाच्या दिवशी राज्याचं विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलं आणि तसं पाहायला गेलं तर हे सरकारचं शेवटचं अधिवेशन होतं आणि म्हणून हे अधिवेशन शेवटचं असताना सरकारने नुसत्या घोषणांचा पाऊस पाडलेला आहे। राज्याच्या डोक्यावर 7 लाख कोटीच्या वर कर्ज, म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या जन्मलेल्या मुलाच्या डोक्यावर जन्मता 65,000 रुपये कर्ज आहे, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि वेगवेगळ्या खात्यातला मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार म्हणजे जसं मी एक विधानमंडळात एक प्रश्न असा मांडला की सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागाला यावर्षीचं बजेट आहे 18,000 कोटी रुपये आणि त्यांनी टेंडर काढले 1.25 लाख कोटी रुपयाची। तर अशा अनेक विभागामध्ये अशा पद्धतीनं काम चालू आहे। पण मी त्याच्यावर जाण्यापेक्षा मी आत्तापर्यंत जेवढ्या वेळेस अधिवेशनातून आलो त्यावेळेस या अधिवेशनात काय काय केलं याचा आपल्या माध्यमातून जनतेसमोर वेगवेगळे विषय मी मांडलेले। मी 289चे 11 प्रस्ताव मांडले, तारांकित प्रश्न 38 मांडले, अर्धा तास चर्चेच्या सूचना 5 मांडल्या, लक्षवेधी सूचना 35, 93 अन्वय सूचना 4, 97 अन्वय सूचना 2, विशेष उल्लेख 8, औचित्याचे मुद्दे 1 असे वेगवेगळे विषय मांडले। मग याच्यात शेतकऱ्यांचे विषय असेल, कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा असेल, असे सगळे मांडलेले असताना धर्मांतर बंदी कायदा असेल, असे काही शासकीय विधेयक सुद्धा मी मांडले। सगळ्यात महत्त्वाचं मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न जो आहे तो विषय सातत्यानं मांडला। आपलं जे शेंद्रा MIDC आहे, इथं जी जागा आहे याच्यामध्ये एक झोन लघु उद्योजकासाठी असावं अशा प्रकारची भूमिका मांडली आणि सरकारने ती पूर्णपणे कबूल केलेली आहे। कारण एवढी मोठी जागा पडून आहे आणि मग किमान काही लघु उद्योगांना त्या तिथं संधी देऊन मला असं वाटतं दिले पाहिजे प्लॉट्स ही भूमिका मांडली आणि राज्य सरकारने ही भूमिका मांडलेली आहे। विषय मांडत असताना संभाजीनगर महापालिकेचे अनेक विषय मांडले। मेल्ट्रॉन या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे हे MIDC कडे आहे, ही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याचं सरकारने कबूल केलं। या संदर्भात अधिवेशनाच्या काळात उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून तो निर्णय सुद्धा येणाऱ्या आठवड्यात 8-15 दिवसात होणार आहे। मग पेपर फुटीवर वेगवेगळे विषय झाले, त्याच्यानंतर सरकारच्या योजना या कशा ठोकळ्या आहेत, सरकारच्या खिशात पैसे नसताना मोठ्या मोठ्या योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत। या सगळ्या विषयावर सातत्याने विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडली। गर्भनिदान चाचण्या अनधिकृतपणे भोकरदन आणि संभाजीनगरात मागच्या काळात घडल्या, त्याच्याविषयी सुद्धा सातत्यानं या अधिवेशनात भूमिका मांडल्या आणि सरकारने त्याच्याविषयी सकारात्मक भूमिका घेतलेल्या आहे। सांगण्याचा मुद्दा हा की आपल्या भागाचे वेगवेगळे विषय, विशेषतः शेतकऱ्यांचे विषय, इन्शुरन्स, शेतकऱ्यांचा विमा, अजूनही 758 कोटी रुपयाचा विमा शेतकऱ्यांचा मिळालेला नाही आणि विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विमा मिळाला नाही, ही भूमिका या अधिवेशनात मांडली। नगर असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, बीड असेल, धाराशिव असेल की नांदेड असेल, या सगळ्या ठिकाणचे विषय एक मराठवाड्याचा सर्वांगीण मुद्दे या ठिकाणी मी मोठ्या प्रमाणावर मांडलेले आहेत। संभाजीनगरच्या महानगरपालिकेचा नियोजन आराखडा याच्याविषयी सुद्धा सभागृहात भूमिका मांडली। वेगवेगळे विधेयकं येत होते त्याच्यावर सुद्धा या सगळ्या भूमिका मांडल्या। विशेषतः साताऱ्याचं गुंठेवारीचं प्रश्न, सातारा भागातील जवळपास 60,000 घरांचा यांनी महानगरपालिकेची परमिशन घेतलेली आहे, पण आता कॉर्पोरेशन म्हणजे महापालिका त्यांना गुंठेवारी
लागू करते गुंठेवारीचं शुल्क भरा अशा प्रकारची मागणी महापालिकेने केली आहे. आणि त्याच्याविषयी सातारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष जनतेच्या मनात आहे. तो सुद्धा मुद्दा या निमित्तानं मी मांडलेला आहे. हा झाला अधिवेशनाचा मुद्दा. दुसरं राजकीय सांगायचं तर दिनांक 18 पासून तर येणाऱ्या या महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा परिषद सर्कलनिहाय एक दौऱ्याचं आयोजन शिवसेनेच्या वतीनं केलं आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आणि जिल्हा परिषद सर्कलनिहाय. याच्यामध्ये पैठण असेल, गंगापूर असेल, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, सिल्लोड सगळेच्या सगळे मतदारसंघ ग्रामीण भागाचे, शहराचं नंतरच्या टप्प्यामध्ये. याच्यामध्ये येणाऱ्या काळातील विधानसभा आणि विधानसभा होत असताना शिवसेनेची संघटनात्मक काही ठिकाणची जी काही कमी जास्तपणा असेल तो भरून काढणं आणि जनतेचे प्रश्न अशा पद्धतीनं विषय घेऊन दिनांक 18 पासून जिल्ह्याचा एक शिवसंकल्प मोहीम या नावाने दौऱ्याचं आयोजन केलं आहे. दुसऱ्या एका मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की आपल्याकडे जे वेरूळ लेणी आहे, या वेरूळ लेण्यावर NIAच्या मार्फत जे आता आरोपपत्र दाखल केले याच्यावर घातपात होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. या वेरूळमध्ये मागच्या काळात आताचं जे वर्ष चालू आहे याच्यामध्ये जवळपास 24.5 लाख पर्यटक आलेले. त्यात विदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आलेले. संभाजीनगरच्या पोलिसांनी म्हणजे पोलीस अधीक्षकांनी असे सगळे अहवाल भूमिका मांडलेली असतानाही पुरातत्व खातं याच्यावर अजूनही सकारात्मक भूमिका घेत नाही. साधी पोलीस चौकी सुद्धा वेरूळच्या ठिकाणी नाही. तिथं अनेक प्रकार होत असताना मग आतमध्ये जाताना तपासणी, तो एक गेट लावला जातो, तो असेल काही तपासणी झाली पाहिजे. जसं आपण ताजमहल पाहायला जातो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो आपण, तर ह्या सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तपासणी व्हायला पाहिजे तशी तपासणी वेरूळमध्ये होत नाही. आणि NIAचा असा अहवाल असताना सुद्धा पुरातत्व खातं त्याच्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतं. वाटतं ह्या भूमिकेला सुद्धा राज्य सरकारला सकारात्मकरित्या पाहावं लागेल. कारण वेरूळ लेणं हे आपलं जगातील जे 7 आश्चर्य त्याच्यातलं एक आश्चर्य आहे आणि त्याला जपणं ही जबाबदारी आहे. म्हणून जे काही आत्ता मागच्या काळात काही लोक संभाजीनगरात सुद्धा पकडले गेले त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याच्यानुसार घातपाताचं केंद्र वेरूळ असेल अशा प्रकारची भूमिका मांडली आहे. आणि त्याच्याविषयी सुद्धा मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आत्ता होत आहेत, पण मागच्या 5-6 महिन्यांनी सुद्धा पुरातत्व खातं याच्यावर थोडं सुद्धा हालचाल करत नाही. ही भूमिका सुद्धा मला वाटतं येणाऱ्या काळात राज्य सरकारला एक कडवटपणे घेऊन वेरूळ लेण्याची सुरक्षितता, त्याचबरोबर अजिंठा लेण्याची सुरक्षितता, बीबी मकबऱ्याची सुरक्षितता या विषयाला सुद्धा सरकारला लक्ष द्यावं लागेल. ही भूमिका निश्चित आम्ही मांडतो. शरद पवारांनी वेळ दिली नाही तरी ते जाऊन जवळपास 1.5 तास त्या ठिकाणी बसलेले. कालच शरद पवारांवर त्यांनी टीका केलेली असताना आज छगन भुजबळ त्यांना भेटायला. आता का भेटायला गेले हे तर जशी तुम्हाला बातमी माहिती आहे तेवढीच मलाही माहिती आहे. मी काय अजून कोणाला फोन केला नाही, विचारलेलं नाही. परंतु शरद पवार एक ज्येष्ठ नेते, यांना भेटायला महाराष्ट्रातलं काही देशातलं कोणी लोक जाऊ शकतात असं मला वाटतं, म्हणून गेले असते. महाविकास आघाडी ऑलरेडी मजबूतच आहे. त्यामुळं या महाविकास आघाडीच्या मजबूतीला कोणी काही करू शकत नाही. लोकसभेत ते दिसलेलं आहे, त्याच्या पुढे पाऊल विधानसभेला महाविकास आघाडीचं राहील. मला वाटत नाही असं काही असेल. काही चर्चा करायला ते गेले असतील, परंतु मला वाटत नाही भुजबळ वगैरे असे काही महाविकास आघाडी येतील वगैरे असं काही दिसत नाही. त्याचं टीकेचं जे केलं त्याचा खुलासा करायला गेले असतील. कारण शरद पवार साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे एका ताटात जेवणारे लोक होते. फक्त छगन भुजबळांना खऱ्या अर्थानं राजकीयदृष्ट्या मजबूत कोणी बनवलं असेल तर ते पवार साहेबांनी, आणि त्यांच्यावरच त्यांनी टीका टिप्पणी केली म्हणून त्यांच्या मनाला काही वाटलं असेल म्हणून एखाद्याच भेटायला गेलेलं असू शकतं. IAS अधिकारी पूजा खिडकरचे पंकजा मुंडेचे संबंध समोर आले आहेत. पूजा खिडकरच्या आई पंकजा मुंडेच्या ट्रस्टला 12 लाखाची देणगी केली. तिच्या वडिलांनी एक चांदीचा मुकुट सुद्धा पंकजा मुंडेला लोकसभेत विजय मिळाल्यासाठी मोठा दिला. मला असं वाटतं पूजा खेडकरची IAS झालेली जी आहे आपल्याकडचे IAS आहे अधिकारी, ज्या पद्धतीनं
त्यांची वागणूक समोर येते. मला वाटतं ती IAS अधिकाऱ्याला शोभेल अशी 100% दिसत नाही. खरं तर नवीन अधिकारी, ट्रेनी अधिकारी अतिशय विनम्रतेनं सगळी सेवा बजावतात तशी परंपरा आपल्या महाराष्ट्राची काय देशातली आहे. आणि असं असताना नवीन झालेले IAS अधिकारी अशा पद्धतीनं वागणूक करते, तीच नव्हे तर तिचं कुटुंब सुद्धा अशा पद्धतीनं वागत असेल तर मला असं वाटतं तिच्या IAS होण्यावर सुद्धा काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मग तिचं आपण काय वेगवेगळे सर्टिफिकेट्स आहे त्याच्याविषयी सुद्धा भूमिका मांडलेल्या आहे. त्यांच्या पालकांविषयी सुद्धा, आई असेल वडील असेल यांच्याविषयी सुद्धा काही भूमिका मांडलेल्या आहे. मला असं वाटतं कोणाशी आई वडिलांचं संबंध वेगळं, मुलाचं वेगळं जर असेल पंकजाताईंशी सुद्धा, तर मला असं वाटतं त्याची चौकशी झाली पाहिजे. पण आता चौकशी कोण करणार काय? एखाद्याचे खाजगी संबंध असू शकतात. राजकीय विरोध असल्यामुळे हे सगळं घडतं असं वाटतं. असा राजकीय विरोध असला असेल तर त्या IAS अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कोणाचा काय, मग आम्ही असेल नाही तर अन्य कोणी असेल, राजकीय विरोध असताना असल्यामुळे एखादा IAS अधिकारी जर मस्ती करत असेल तर तिची जिरवली पाहिजे. आमदार नार्वेकर पवारांना भेटल्या. हो, सदिच्छा भेट सगळ्यांची ते घेतील. मला वाटतं आज दिवसभर वेगवेगळ्या सगळ्यांना भेटतील ते. विशाळगडाचा एक मुद्दा खूप गाजतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये. विशाळगडावरचा अतिक्रमण काढा म्हणून काल मराठी बोलणं झालं. पक्ष म्हणून शिवसेनेची विशाळगडाच्या अतिक्रमणाबद्दल भूमिका काय, बघितलंय का? विशाळगडला मी जाऊन आलेलो आहे 2दा. आणि विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्याच्याविषयी सर्वोच्च हायकोर्टाने सुस्पष्टपणे सरकारला निर्देश दिलेले आहेत. निर्देश दिले असताना मागच्या वर्षी काहीतरी सरकारने तुटपुंज नुसतं अतिक्रमण काढतो असं नाटक केलं आणि त्याचा फार मोठा गवगवा केला होता. प्रत्यक्ष अतिक्रमण विशाळगडावरचं जसंच्या तसंच आहे. असं असताना संभाजीराजेंनी याच्याविषयी भूमिका घेतलेली आहे. वाटतं ऐतिहासिक जे किल्ले असतील, वास्तू असतील त्याची जपणूक झाली पाहिजे. जसं मी वेरूळविषयी बोलतोय तसं विशाळगडाविषयी बोलेल. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये विशाळगडाची भूमिका वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. पावनखिंड आणि विशाळगड, आणि म्हणून या विशाळगडावरचे अतिक्रमण जे असेल ते सरकारने काढली पाहिजे ही भूमिका आमची सुद्धा आहे. पण संभाजी